अगदी कमी कालावधीत महाराष्ट्र प्रक्षेपण तुमच्या सर्वांचं आवडतं चॅनल झालंय। त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीच्या बाबतीत जाणून घेणार आहोत। स्क्रीनवर दिसणारे हे शास्त्रज्ञ आहेत सर जॉन डाल्टन। was an British scientist who is well known for his work in the development of atomic theory, ज्यांनी संपूर्ण जगाला सुप्रसिद्ध असा अणु सिद्धांत दिला। इसवी सन 1803 मध्ये 1803 AD जॉन डाल्टन यांनी अणु सिद्धांत संपूर्ण जगासमोर मांडला। 2000 वर्षांपूर्वी मांडलेली डेमोक्रिटसची ॲटमॉसची संकल्पना, तिचा वापर जॉन डाल्टनने या अणु सिद्धांतामध्ये केला। ऑल मॅटर, whether an element, a compound or a mixture, is made up of very tiny particles called atoms. According to Dalton's theory, all matter is made up of very tiny particles called atoms. All atoms of a given element are identical in size. एकाच प्रकारचे ॲटम, त्यांची साईज ही नेहमी एकसारखीच असते। जसे हे आयनचे दोन ॲटम। ह्याच ॲटम्सच्या मासच्या बाबतीत आपण चर्चा केली तर त्यांचं मास सुद्धा अगदी सेम असणार आहे, सारखंच। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या एकसारख्याच ॲटम्सचं केमिकल प्रॉपर्टीज ह्या सुद्धा सारख्या असतात। ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स differ in size, mass and chemical properties. तर आता दुसरं उदाहरण आपण बघूया। दोन वेगळे ॲटम जर आपण बघितलेत तर ते एकमेकांशी साईज, मास आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत वेगळे असतात। आयर्न ॲटम आणि सल्फर ॲटमची आपण तिन्ही बाबतीत तुलना करूया। त्यांची साईज स्क्रीनवर दिसते तशी एकसारखी नाहीये। दे हॅव डिफरंट साइजेस। मासच्या बाबतीत पुढील चर्चा करूया। त्यांचं वस्तुमान सारखं नाहीये। दे हॅव डिफरंट मासेस। आणि लास्ट, केमिकल प्रॉपर्टीज। त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा एकमेकांपासून डिफरंट आहेत, वेगळ्या आहेत। Atoms are indivisible particles which can neither be created nor be destroyed in a chemical reaction. डाल्टनच्या थिअरीतील हे सुद्धा एक महत्त्वाचं तत्व होतं की कुठल्याही ॲटमला क्रिएट किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही। डाल्टनच्या सिद्धांतातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा होता, atoms combine together in fixed whole number ratios to form compounds. म्हणजे ॲटम्स एका ठराविक संख्येमध्ये एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवीन कंपाऊंड तयार होतं। जसं की हायड्रोजनचे दोन ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम यांच्यापासून तयार झालेलं कंपाऊंड म्हणजे वॉटर, H2O। डाल्टनने त्याच्या सिद्धांतात पुढे असं म्हटलं, इन अ केमिकल रिएक्शन ॲटम्स ओनली गेट रिअरेंज्ड। म्हणजे कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये ॲटम्स हे फक्त रिअरेंज्ड होतात। ॲटम ऑफ एन एलिमेंट डज नॉट चेंज इनटू द ॲटम ऑफ अनदर एलिमेंट। या उदाहरणावरून आपण स्पष्टपणे समजून घेऊया। NaOH प्लस HCl या रासायनिक अभिक्रियेमध्ये सोडियम, क्लोरीन हे पुढे एकत्र येतील आणि त्यानंतर हायड्रोजन H2
अँड ओ अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया तयार होईल, परंतु ॲटम्स कुठला नवीन तयार होणार नाहीये, फक्त ॲटम्सचं रिअरेंजमेंट होणार आहे. हा मुद्दा डाल्टनने त्याच्या सिद्धांतात मांडला. आजच्या व्हिडिओत आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. इतरही ॲटॉमिक थिअरीजसाठी सबस्क्राईब करा. महाराष्ट्र प्रक्षेपण.